नमस्कार मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल तर. खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ काढत आहे आणि ते पण मी हे शेवग्याच्या शेंगा पाडलेल्या आहेत. आपल्या शेवगाचं झाड आहे घराच्या पाठीमागे, तिथून मी काढलेले आहेत आणि मी आता त्याच्या अशा ह्या जोड्या बांधत आहे. तर ह्या बघा शेंगा मी पाडलेल्या आहेत. तर व्हिडिओ पण बनवायला वेळ नव्हता, परंतु मी वेळ काढलेला आहे कारण की शेंगांचा सीझन आता संपत आलेला आहे आणि हे शेंगांचा बहुतेक दुसरा तिसरा बॅच आहे. तर मग नंतर कशा काढणार व्हिडिओ, म्हणून आताच काढते. आता पुढचा कधी येतात शेवगाला शेंगा काही माहीत नाही, म्हणून आता म्हटलं काढून तुमच्यासोबत शेअर करावा. तर ह्या अशा प्रकारे मी आता जोड्या बांधत आहे, हे बघा. आणि पुढे कशा विकणार, कुठे काय करणार, तो पण आपण व्हिडिओ बनवूया नंतर. तर हे अशा प्रकारे जुड्या मी बांधलेल्या आहेत. ह्या एवढ्या जुड्या बांधलेल्या आहेत आणि ह्या निवडून निवडून काढलेल्या आहेत. काही अशा ह्या अजून होऊन गेलेल्या आहेत, काही छोट्या छोट्या आहेत ह्या. आणि मग नंतर ह्या आणखीन आहेत यामध्ये. म्हणजे आमचे 3-4 वेल्या तर जास्त काढून झाल्यात, तरी ह्या एवढ्या आहेत. अजून प्लस आम्हाला पाडण्यासाठी कोणीच भेटलं नाही, कारण खूप वरती होत्या आणि एक मुलगा काढतो तर तो थोडासा त्याचा हात पोचत नव्हता. तर दुसरे काल आमच्याकडे जत्रा होती तर पाहुणे आलेले, त्यांच्याकडून ह्या पाडून घेतल्या सगळ्यांनी. तर ह्या बघा ह्या एवढ्या, ह्या म्हणजे वाया गेल्यात हो, एवढ्या जून होऊन गेल्या त्या वरती, कारण पाडणारच व्यक्ती कोण भेटला नाही. तुम्हाला झाडाचा फोटो दाखवा आम्ही. असे सरळ झाड आहे तर त्याच्यावर पॉसिबल नाही होत. आणि एक भाऊ पाडत होता इथं, तर तो पडलेला, तर त्याचा हात उजवाच मोडलेला, म्हणून त्याने काही यंदा पाडले नाही. तर एवढे आहेत. आता हे आपण बांधूया आणि ह्याचं काय करायचं ते थोड्या वेळाने मी सांगते तुम्हाला. तर मंडळी, आपल्या आता ह्या शेंगा जुड्या बांधून झालेल्या आहेत. ह्या अजून बांधायच्या आहेत. मी थकलेले आहे, थोडा विसावा घेते. आणि ह्या आता निवडून काढलेल्या आहेत, पण त्या पण खराब नाही, थोड्या अशा वाकड्या तिकड्या आहेत, छोट्या आहेत, त्यानंतर आपण बघू. आणि ह्या फुक्कट गेलेल्या आहेत वाया, म्हणजे तर एवढ्या शेंगा फुकट गेलेल्या आहेत. दुःख तर होतेच, परंतु जर तुमच्याकडे शेवगाची शेंगा असतील तर त्या कोणाला तरी बघून तुम्ही पाडून घ्या, कारण निसर्गाने, देवाने आपल्याला हे समजा धन दिलेलं आहे, त्याची आपण कदर करायला पाहिजे. तर दुःख तर होतेच, एवढ्या फुकट गेल्या म्हणजे. प्रत्येक वेळेला म्हणजे जातातच एवढ्या एवढ्या तरी, कारण की खूप उंच आहे तर हात पोचत नाही तिथे. तर ठीक आहे, आता आपण ह्या विकायचा बंदोबस्त करूया. चला माझ्या बरोबर या, आपण विकूया तिथे. धूल तर मंडळी, आपण आता स्टॉल लावलेला आहे. 20 रुपयाला जुडी, या तुम्ही घ्यायला. आणि बिझनेस धंदा कुठलाही असो, पण कुणीही लाजू नये. घेणाऱ्यानेही नावं ठेवू नये आणि विकणाऱ्याने लाजू नये, आणि बिनधास धंदा करायचा. आणि आपले घरातले आहेत म्हणून 1-2 शेंग थोडी जास्त द्यायची. वाळून जाण्यापेक्षा, वाळून तर शक्यतो जात नाही, सगळे संपतात आमच्या, परंतु मी एक टिप्स म्हणून सांगते. कारण का हा असा माल आहे की हा कमीत कमी म्हणजे 2 दिवसच टिकू शकतो आणि नंतर वाळून जाते, म्हणून त्यापेक्षा कोणाच्या पोटात जाऊ दे 1-2 शेंग. ठीक आहे, तर या मग, अजून बांधायचे आहेत. मम्मी आलेली आहे. नमस्कार, कसा झाला तुमचा बिझनेस? छान, एकदम खुश झाली मी आता. आज एकच राहिलेली आहे शेंग आणि मी खरेदी पण केलेली आहे. चला दाखवते तुम्हाला.
जे डोक्यावर ठेवायला पाहिजे ते खाली चुंबर डोक्यावर. असं असते. तर ही दोन उरल्या होत्या शेवटच्या, तर एका ताईने घेतल्या, तर तिला मी ह्याच्यातल्या 2 काढून मी दिल्याकडे. तर हे आपण आता बनवू. आणि हा घेतलेला आहे दुधी. एक काका आलेले, त्यांनी म्हणजे एकदम वयस्कर होते, तर त्यांच्याकडे हे पालक होती आणि दुधी. तर 20वाले मोठे मोठे होते आणि हा 10ला. तर हा एवढाच 20ला भेटतो आपल्याला, आणि जुडी पण 20ला भेटते, परंतु 10ला होती त्यांच्याकडे, तर मी त्यांच्याकडनं घेतले 20 रुपयाचे 2. आणि बाकी 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 काय नाही, संपलं. काय नाही, संपले. बाकी हा खाऊ आणलाय. कांदे आणले. म्हणजे ते पहिल्यासारखं मम्मी सांगायची की ते छोटे होते तेव्हा तसा असायचा, घेऊन जायचा विकायला न परत एक्सचेंज मध्ये ना दुसऱ्याकडून. तर आता हे संपलेला. पूर्वी असं पण करायचो आम्ही, ह्या शेवग्याच्या शेंगा त्यांना दिल्या असत्या मी त्या काकांना, आणि हे घेतले असतं असं, पैसे नाही असं, परंतु मी दिले पैसे. आणि हे आता एवढा आहे. आता सारा तसा टाकून गेलेली, आणि ती पण ब्लाऊज शिवत होती, तिला पण वेळ नाही भेटला. आता मी ते करते आणि मग नंतर आंघोळ करून फ्रेश होऊन मस्त झोपते खाऊन पिऊन.